बरं, त्या काही प्रश्न विचारण्याच्या आधी आपण एक छोटासा फीडबॅक घेऊया. चला, सगळे रेडी आहेत का? व्हिडिओ ऑन करा बरं सगळ्यांचे. येस. सो आपल्या रेकी लेवल 2 हा आजचा शेवटचा सेशन होता. या 7 दिवसांच्या सेशनमध्ये तुम्हाला काय वाटलं किंवा सगळे सेशन कसे होते? या सगळ्या सेशन मधून तुम्ही काय शिकलात का? सो याबद्दल थोडक्यात तुमचं ओपिनियन किंवा तुमचा फीडबॅक इथे मांडायचा आहे. ओके. सो सुरुवात कोण करेल बरं? हा, येस, नताशा मॅडम. चला, आपण सुरुवात US पासून करूया. अच्छा. ज्योती मॅडम, तुमच्याकडून रेकी शिकायला मिळाला, हा हा रेकी शिकण्याबरोबरच ते तुमच्याकडून शिकते ह्यात खूप आनंद आहे. कारण तुमची पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, ती आमच्यापर्यंत पोहोचते आणि आम्हाला सुद्धा एकदम खूप मोटिवेट करते ते करायला. आणि रेकी लेव्हल 1 पासूनच ते म्हणजे सुरुवात झाली होती. आणि लेव्हल 2 मधल्या इन्फॉर्मेशनच्या बरोबर ना, म्हणजे प्रॅक्टिकली रेकीचा फायदा हा जसा हिलिंग वगैरे साठी होतो, तसं माझ्या पर्सनॅलिटीमध्ये मलाही खूप फरक जाणवायला लागले. खूप पॉझिटिव्ह सकारात्मक असे विचार माझ्या मनातले वाढायला लागले आणि आपण काही करू शकतो ह्या विषयीचा कॉन्फिडन्स वाढला. आणि तीच तर सर्वात महत्वाची गोष्ट असते पुढे लाईफमध्ये काहीही करण्यासाठी. सो व्हेरी ग्रेटफुल त्यासाठी आणि लुकिंग फॉरवर्ड की आणखीनही खूप गोष्टी तुमच्याकडून शिकण्याच्या. थँक्यू, थँक्यू सो मच. चला, कोण सांगेल बरं? एक 2-3 जणांनाच घेऊया आपण. हा, माधवी जोशी. त्यानंतर राधिका मॅडम, पुढे आपण जाऊया. हा, बोल. थँक्यू मॅडम. खरंच म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एवढं आपण चेंजेस करू शकतो हे आज खरंच तुमच्याकडून कळालं. की हे रेखी हे सगळं माहित होतं, पण ते यूज कसं करायचं. कॅज्युअली काय असतं मॅम, की शिकवायचं म्हणून शिकवतात, पण तुम्ही जो 100% देता ना त्याच्यामध्ये, आणि तुम्ही एकदम मनापासून सांगता की हे असं करा, म्हणजे असं वाटतच नाहीये की आम्ही असं ऑनलाईन शिकतोय. ह्याच्यामध्ये मला खूप म्हणजे एवढं छान वाटलं ना, की खरंच असं वाटतंय की आता हे 21 दिवस प्रॅक्टिस करायची आहे आणि परत 3rd लेवल आणि पुढचं जे काय आहे. पण असं वाटतंय की ते उद्याच 21 दिवस संपावे आणि परत मी तुमच्याशी कनेक्ट व्हावं. एवढं म्हणजे तुम्ही मी मागच्या वेळेस पण तुम्हाला बोलले की तुम्ही फ्रेंडली शिकवता. त्याच्यामुळे तुमचं जे शिकवणं आहे ना, खरंच खूप छान वाटतं. आणि जे म्हणतो ना आपण की युनिव्हर्स पर्यंत पोहोचायचा तुम्ही खरंच दुवा आहेत. थँक्यू सो थँक्यू, मच. थँक्यू सो मच. आणि अजून एक आहे मॅम. पहिलं हे एक्सपिरियन्स झाले की मी परत एकदा बोलते. थोडंसं मला वेळ द्याल ना बोलायला? हो, हो, हो. ओके, थँक्यू. येस, राधिका मॅडम. मॅडम, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. तुम्ही इतकं छान शिकवता ना, आणि परत ना जेव्हा ऑनलाईन असताना एवढी एनर्जी ट्रान्सफर होते, नाही आजच करायचं आहे आपल्याला, असं मोटिवेशन मिळते. आणि माहितीये, मला थोडं बोलायला अनकम्फर्टेबल व्हायचं, पण आता असं वाटते नाही नाही, आपल्याला जे शिकलं आहे ना ते एक्सपिरियन्स म्हणजे आपल्याला सांगता पण यायला हवं असं. आणि मी सगळ्यांना सांगेल की नाही, खूप तुम्ही छान शिकवता, मला फार आवडलं आणि सगळ्यांनी करावं अशी माझी मनातून इच्छा आहे. आणि जसं तसं समजतं. चलो, आणि थँक्यू. प्रॉब्लेम विचारायच्या आधी तुम्ही सोल्युशन पण सांगून देता की हे असं करायला पाहिजे, तसं, म्हणजे तो पण प्रॉब्लेम येत नाही. आणि 2 दिवसापासून असं वाटतं की नाही, हा कोर्स आपण सोडला नको, असं वाटतं की नको, जेही मॅडम देत आहे ना ते आपण दोन्ही हातांनी शिकायला पाहिजे. खूप माझा असा कॉन्फिडन्स लेवल वाढला ना, मला खूप आनंद होत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बरं, आपण आता प्रथमेश सरांकडे येऊया. प्रथमेश सर कुठे गेले बरं? हा, प्रथमेश सर. नमस्कार मॅडम, श्री स्वामी नमस्कार. समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला एक एक्सपिरियन्स सांगायला वाटतं की माझी एक मैत्रीण तुमच्याकडनं शिकून, सुनीता भंडारे, तर हा, हा, तिच्याकडनं हा. मला रेफरन्स मिळाला होता. ओके. आणि मी त्याच वेळेला अजून एका रेकी कोर्स पण केला होता. पण समाव जी काही ती नाळ जुळायची असते ती तिकडे जुळली गेली. आणि त्याच्यानंतर मला खूप छान अनुभव आला. आणि मी सध्या 555 आणि टेलिपॅथी
याचं म्हणजे प्रॅक्टिस आता मी सुरू केली आहे आणि लवकरच त्याचे मी अनुभव मी शेअर केले तुमच्या बरोबर. आणि त्याबद्दल मला माझा आत्मविश्वास पण खूप वाढला आहे. ओके. आणि जे पण तुम्ही काही शिकवलं आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि रेकी 3 साठी पुढे वाट बघतोय. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. विद्या मॅडम. हा, नमस्कार मॅडम. हाय, नमस्कार मॅडम. मी कुठून रेकी तुम्ही? लेवल वर मी कोल्हापूरवरून आहे मॅडम. अच्छा, हा, बोला. मी परवा सांगितलं होतं की रेकी लेवल 1 झाल्यानंतर माझ्या कामामध्ये चांगलीच ग्रोथ झाली आहे मॅडम. आणि 2 मध्ये आल्यानंतर मी तुम्हाला सारखा एक ह्या गोष्टीसाठी त्रास दिला होता, टेलिपॅथीसाठी. पण ऍक्च्युली तुम्हाला त्रास देत असताना ते माझ्या मनामध्ये वर्क करत होतं किंवा माइंडमध्ये वर्क करत होतं. आणि ती गोष्ट मॅडम आज सकाळपासून सक्सेसच्या मार्गावरती आहे, ही तुम्हाला गुड न्यूज द्यायची होती मला. की अरे 8 दिवस जी गोष्ट मी तुम्हाला त्रास देते ती आता सक्सेस व्हायला लागली. म्हणजे काही न करता माझी जी एनर्जी आहे ती तिथपर्यंत पोहोचायला लागले आणि तिकडून मला पॉझिटिव्ह रिझल्ट यायला लागलेत मॅडम. ओके. पण म्हणजे हा जसं मी सांगितलं टेलिपॅथीकडे तुम्हाला, जोपर्यंत ते सक्सेस होत नाही तोपर्यंत कोणाची वाच्यता करायची नाही. येस, नाही नाही, मला फक्त एक्सपिरियन्स तुम्हाला सांगायचा होता की मी आज खरोखर खूप खुश आहे मॅडम. येस, खूप छान. चला, थँक्यू सो मच. बरं, सविता मॅडम प्रवासात आहात? ओके, बोलू शकता? हो चालेल. येस, गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. मॅडमकडे एक नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मे बी. चला, आपण अपर्णा मॅडमला देऊया. अपर्णा मॅडम, येस. थँक्यू मॅम सो मच मला बोलण्याची संधी दिली. हम्म. मॅम पहिल्यांदा ना मी ऍक्शन घेत नव्हते, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ना अशा कागदावरच असायच्या. आता मी तुम्हाला दाखवू शकते मॅम, प्रत्येक ह्याच्यासाठी मी नोटबुक्स आणले, चला, सगळं छान. लिहिते. म्हणजे प्रत्येकाला घातलंय, एक न्यूमरॉलॉजी, रेकी, 550, फक्त विश बॉक्स अजून तयार झाला नाहीये. पण माझी जी पॉझिटिव्हिटी वाटले किंवा मी स्वतःला रोज प्रोटेक्ट करते. इव्हन मी जे रजिस्टर मॅडम दाखवते तुम्हाला, तुम्ही ती रेकी लेवल 1 ला मी 16 जानेवारी पासून सुरुवात केली. जे जे मी करते ना ते टिकमार्क करते, काय केलं आहे असं ओके. टिकमार्क सुरू करते मी, जे जे झालंय ते. आणि जे नाही झालं ना त्याच्या दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी माझ्याकडून ते होऊन जातं. म्हणजे एक इव्हन व्यवस्थित तुम्ही मॅनेजमेंट करायला सुरुवात केली. हा, टाइम आणखीन मॅनेजमेंट, मॅडम तुम्ही काल प्लॅनिंग. येलो पेपर मला सांगितलं होतं, त्याचं कशासाठी ते नाही मला कळलं. विजन बोर्ड बनवायचे तुम्हाला. विजन बोर्ड. ओके, ओके. येस, थँक्यू मॅम. येस, थँक्यू सो मच. हा, श्रुती मॅडम बोलू शकता? श्रुती हिंदळीकर. त्यानंतर आपण हर्षना जोशी मॅडमला देऊया. येस, हर्षना मॅडम आहात, बोलू शकता का? ओके, हर्षना मॅडम नाही, ऑफिसमध्ये आहेत मे बी. चला, कोण बोलू शकतं? ज्योती साळवे मॅडम, पॉसिबल आहे बोलायला? घेगईला एक मिनिट. पॉसिबल असेल ते बोला, ऑफिसमध्ये असेल तर नका. घेगा सिटी घेगईला आले. हो मॅडम. हॅलो, हा, बोला. आहे ऑडिओ. मॅडम तुमच्यासाठी सगळ्यात प्रथम थँक्यू. तुम्ही आल्यामुळे मी मॅडमकडे काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. बरं, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मॅडम. ओके, चला. हा, ज्यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम नाहीये ते बोलू शकता. येस, कोण बोलेल बरं? हा, रजनी मॅडम, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे? नाही. हा, येस. नमस्कार. रजनी मॅडमकडे पण नेटवर्क व्यवस्थित करा तुम्ही. जोपर्यंत नेटवर्क मध्ये येत नाही तोपर्यंत माझ्यापर्यंत येणार नाही तुम्ही. आहे मॅडम, ऑडिएबल आहे. हा हा, बोला. हा, आता आहे. तर हो, ऍक्च्युली मॅम नेटवर्कचा इश्यू, मी बाहेर ते वायफाय नेटवर्क केलं. तर मॅडम माझ्याकडे मी आधी सुद्धा ह्या कोर्ससाठी खूप विचार, पण माझ्या नशिबात तुम्ही तुमच्या
गोष्टी आहेत. तुम्ही सांगितलं बऱ्याचपैकी उपाय मी केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खरंच पॉझिटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत आणि जसं तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी चालते. त्याच्या पुढेही काही असेल तर मी जॉईन करेन आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चलो आता आपण इथे संप येस रजनी मॅडम, आता आपण थांबूया. रजनी मॅडम, तुमच्याकडे पण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही एक छान फीडबॅक दिलात त्याच्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. येस. सो आता आपलं रेकी लेवल 2 ची प्रॅक्टिस संपलेली आहे, म्हणजे क्लास संपलेला आहे. पण तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित करायची आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला पुन्हा कनेक्ट करायचं असेल एखादा क्लास, बाबा एखादा सेशन माझं राहिलंय, तर तुम्ही पुन्हा कनेक्ट करू शकता. नो प्रॉब्लेम. ओके, चलो. सो थँक्यू सो मच. आणि उद्या आपली डाउजिंगची बॅच आहे. सो डाउजिंगच्या बॅचमध्ये पेंडुलम डाउजिंगची बॅच आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी एनरोल केलेलं आहे तर ते उद्या बरोबर 1:15 आपलं सेशन आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांना बेस्ट विशेस माझ्याकडून. स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणतात ना, एक झेप घ्या, एक ऍक्शन घ्या. येस, डेफिनेटली स्वप्न पूर्ण होतात. थँक्यू सो मच. चल.